या कॅम्पसमध्ये असू शकेल असं मला कल्पना नव्हती, कारण आम्ही नेहमी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये कर्कश आवाज ऐकण्याची सवय आम्हाला आहे आणि इतकं छान भावभक्तिमय सुरेल आवाज आपल्या या संकुलामध्ये घुमतोय. आपण सगळेजण भाग्यवान आहात आणि मी मनापासून कौतुक करतो या विद्यार्थ्यांचं ज्यांनी सादरीकरण केलं. अतिशय सुंदर, पहिली विद्यार्थी आणि नंतरचा हा विद्यार्थी अतिशय छान त्यांनी भावगीतं आणि भक्तिगीतं सादरी केली. त्यांच्या सगळ्या शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो, सपोर्टिंग स्टाफचं मी मनापासून कौतुक करतो आणि मी त्या सगळ्यांना अशी विनंती करतो की खरं म्हणजे इतकं चांगलं टॅलेंट आपल्या संकुलामध्ये आहे, तर याचं जाणीव कॅम्पसमधल्या सगळ्यांना झाली पाहिजे. किंबहुना नांदेडमधल्या सगळ्या लोकांना, रसिकांना याची जाणीव झाली पाहिजे. मी सरांना अशी विनंती करेन की असं काही संगीत महोत्सव आपल्याला या कॅम्पसमध्ये दरवर्षी करता येईल का, याचा आपण विचार करावा. विद्यापीठाच्या वतीने त्यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही सगळेजण मिळून करू, पण या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला आपल्याला स्पेस देता येईल का, हा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यांच्यामध्ये. सगळे विद्यार्थी होते जे वादन करत होते, जे गायन करत होते आणि अतिशय सुंदर सगळा कार्यक्रम सादर करत होते. मला असं वाटतं की कलाकाराची केवळ एकच भूक असते की मी जी कला मनापासून जोपासतोय, मी जी मेहनत करतोय, त्याला रसिकाची टाळी मिळाली पाहिजे आणि ती टाळी त्याला आपण मिळवून देण्याचं, ते स्टेज त्याला मिळवून देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्या सगळ्याला आपण सगळेजण मिळून त्या सगळ्याच्या पाठीमागे लागूया आणि एक चांगला संगीत महोत्सव हा आपल्याला विद्यापीठाचा करता येईल का याचा विचार आपण करावा. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या निमित्तानं हा जो चांगला कार्यक्रम, सेमिनार आपण आयोजित केला आहे त्या सगळ्याला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला इथे हे पेशकार सरांना सांगावंसं वाटतंय की सेना तर तयार असतील, परंतु सेनेला जर एक छान सेनापती मिळाला तर त्या जी काही सेना आहे तिला आपले कलागुण, जे काही पोटेन्शियल्स आहेत ते व्यक्त करण्याची संधी उत्तम प्रकारे मिळत असतील. जसं विद्यार्थ्यांनी खूप छान इथे सादरीकरण केलं की विद्यार्थ्यांमध्ये असलेले पोटेन्शियल गुण हे 2009 पासून होते, परंतु या संकुलाने खरी भरारी घेतली ती पृथ्वीराज तौर सर जेव्हा संचालक झाले तेव्हापासून. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय कुठेतरी या संकुलाचे संचालक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनाही जाते आणि त्यामुळे सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करावं. खरं तर तौर सर हे फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्सचे नाही आहेत, ते भाषा संकुलातील मराठी विभागातील प्राध्यापक आहेत, परंतु असंही असताना कलेची जोपासना कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं असं मला वाटते आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या ह्या काळामध्ये हे